साधं म्हणजे कर केला आपल्या आई वडिलांनी. हे काय? आनंदीच्या नावाने 5 लाख रुपये, वरदच्या नावाने 5 लाख रुपये, मंगलच्या मुलींच्या नावाने 5 लाख रुपये, व्यंकेनी आरतीच्या नावाने 2 लाख रुपये. आणि दादा, आपलं साधं नाव सुद्धा नाही रे यात. कळलं कळलं ना? इतके दिवस मी का डोके फोड करत होतो, कळलं आता? माझी खात्री होती माझी की आपले सख्खे रक्ताचे आई वडील आपल्या सोडून बाकी सगळ्यांना आपली संपत्ती वाटतील. काय गरज आहे मला सांग या आनंदीच्या नावी इतके पैसे करण्याची? सांग ना, काय गरज आहे? ती त्या सिद्धूला बाबा म्हणते ना, मग तो बघेल तिचं काय करायचं ते. बरं, तिचा खरा बाप गडगंज श्रीमंत होता, त्याच्याकडून घ्यायचे सोडून हे आपले आई वडील त्यांच्या तुटपुंच्या पैशातला मोठा वाटा तिच्या नावे करतायत. काय गरज आहे मला सांग, काय गरज आहे? बरोबर आहे तुझं दादा, बरोबर आहे तुझं. ए दादा, पण तुझं सुद्धा बरंच आहे. काय? तुझ्या वरदच्या नावावर किमान आई बाबांनी 5 लाख रुपये तरी लिहून ठेवले आहेत. माझं काय? माझ्या नावावर भोपळा आहे, भोपळा. कळलं ना? कळलं ना? आपल्या आई वडिलांवर विश्वास ठेवण्याची आता त्यांची पात्रताच उरली नाही. बघ बाबा. जयन, तू मला माझ्या कामापेक्षा कितीतरी जास्त महत्वाची आहेस. बोल. जयंत, आपल्यात आता असं ठरलंय ना, म्हणजे आपण एकमेकांशी सगळं काही खरं आणि स्पष्टपणे बोलायचं. नाही म्हणजे कालपासून तू माझ्याशी खूप चांगला वागतोस, माझी सगळी सेवा करतोस, माझ्याशी खूप प्रेमानेही बोलतोस. पण कोणाच ठाऊक का मला सारखं असं वाटतंय की तू माझ्याशी खरं वागत नाहीयेस. तू खुश आहेस ना जयंत? नाही जानू, असं काही नाही. नाही जयंत, असंच आहे. म्हणजे बघ ना, तू आत्ताही माझ्याशी बोलताना आय कॉन्टॅक्ट नाही करत आहेस, तू टाळतोयस मला. म्हणजेच तू माझ्याशी खोटं वागतोयस जयंत, बरोबर ना? जयंत, तुला माझी शपथ, तुला माझा राग आलाय ना? जानू, काय करतेस तू? काय वेडेपणा आहे? वेडेपणा नाहीये जयंत, मला तुझ्याकडून खरं काय ते ऐकायचं. ओके, तुला खरं ऐकायचं आहे ना? हो जयंत. आणि जर का खरं तुला डायजेस्ट नाही झालं तर? जे काही असेल ते मी सगळं काही फेस करायला तयार आहे. ठीक आहे, मग ऐक जानू, तू मला सांगितलं होतंस की तुला एक साधा, शांत, तुझ्यावर प्रेम करणारा नवरा म्हणून हवाय. पण जसा मी ओरिजिनल आहे, कंट्रोलिंग, पॉझिटिव्ह, तुझ्यासाठी वेडा असलेला, असं तुला नको आहे ना? हा जयंत, असं काही नाहीये. असंच आहे जानू, असंच आहे. तू मला असंच सांगितलंस आणि म्हणून मी तसंच वागायचं ठरवलेलं आहे. मग मला त्याचा त्रास झाला तरी चालेल, मला माझं मन मारावं लागलं तरी चालेल, आणि मला एक खोटा, तुला हवा असलेला जयंत उभा करावा लागला तरी चालेल. जयंत, जयंत, तू असं का बोलतोयस? कारण हेच खरंय जानू, हेच खरंय. तुला माझ्या हातला आवाज ऐकायचाच नाहीये, मुळात तुला मी नकोच आहे ना? हा, तुला तुझ्या कल्पनेतला एक वेगळा जयंत हवाय, आणि म्हणून आता मी तो जयंत झालोय. तुला जसा हवा होता तसा जयंत. जयंत, हे बघ, असं खरंच काही नाहीये. आणि जयंत, मला आपल्यात कुठल्याही प्रकारचा आडपडदा नकोय. आणि मी आधीसारखा झालो, मग तू मला सोडून गेलीस तर? नाही जयंत, अजिबात नाही. मी तुला सोडून कुठेही जाणार नाहीये. म्हणजे मला तुझ्यात चांगले बदल व्हायला हवेत, पण तुझा आतला आवाज मारून नाही, तुझ्यावर कोणत्याच प्रकारची बळजबरी करून नाही. आणि हे मी खरं बोलतेय जयंत, मला खोटा जयंत नकोय. मला खरंच तुझ्या आतला आवाज ऐकायचाय जयंत. मला खरा जयंत हवाय. आर यू शुअर? हो जयंत. बघ, पुन्हा एकदा विचार कर.
मी 10 वेळा विचार केलाय जयंत. मला खरंच तुझ्या हातला आवाज ऐकायचा आहे, तुझ्या मनातला आवाज ऐकायचा आहे. ओके, मग ऐक. आणि विशेष करून तुमच्या धाकट्या मुलावर आणि धाकट्या सुनेवर मी खूप खुश आहे. त्यामुळे मी तुम्हाला अगदी आनंदाने जास्तीच्या सीट्स वाढून देणार आहे. थँक्यू. आज खऱ्या अर्थाने तुम्ही शिकलाय. आणि मी तुम्हाला थँक्यू म्हणते, कारण मी तुम्हाला सांगितलं की सगळ्यांचं ऐकायला हवं आणि तुम्ही ऐकलं. ही चट होती. आता सगळे छान वागतील, आपणही सगळं मागचं विसरून जाऊ. सगळं घर व्यवस्थित राहणं एवढीच अपेक्षा आहे. चला आता आम्ही निघतो आणि इलेक्शनच्या तयारीला लागा.